नमस्कार विद्यार्थ्यांनो, दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा आज आपण आपल्या पुढील अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. दिवाळीच्या सुट्टीआधी आपण उपयोजित लेखन म्हणजेच रायटिंग स्किल याची उजळणी करत होतो. उपयोजित लेखनामधील विविध लेखन प्रकार यावर आपण नजर टाकलेली आहे. यातील पहिला लेखन प्रकार तो म्हणजे निबंध लेखन. निबंध लेखनाचे मुख्य 3 प्रकार आपण पाहिले: वर्णनात्मक निबंध, कल्पनात्मक निबंध आणि आत्मकथनात्मक निबंध. या तीनही प्रकाराचे निबंध मी नमुना म्हणून तुम्हाला लिहून दिले, तसेच स्वाध्यायासाठी देखील काही विषय तुम्हाला दिले. उपयोजित लेखनामधील दुसरा लेखन प्रकार तो म्हणजे मुद्द्यावर आधारित कथा लिहिणे. ही कथा लिहित असताना कोणती काळजी घ्यायची, कोणती दक्षता पाळायची यावरही आपण चर्चा केलेली आहे. नमुना म्हणून मी तुम्हाला कथा लिहूनही दिलेली आहे. तसंच या उपयोजित लेखनातील तिसरा महत्त्वाचा लेखन प्रकार तो म्हणजे पत्रलेखन. पत्रलेखनाचेही 2 प्रकार आपण पाहिले: एक मागणीपत्र आणि दुसरं म्हणजे तक्रारपत्र. पत्राचा नवीन फॉर्मॅट, नवीन नमुना तो देखील मी तुम्हाला दिलेला आहे. इतकेच नव्हे तर पत्रलेखन कसं लिहायचं याचा नमुना म्हणून दोन्हीही पत्राचे अर्थात मागणीपत्र व तक्रारपत्र याचे पत्र मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत आणि स्वाध्यायासाठी देखील काही विषय तुम्हाला दिले होते. आज मात्र आपण या उपयोजित लेखनामधीलच एक वेगळा घटक त्याकडे वळणार आहोत आणि तो म्हणजे अपठित उतारा आकलन. विद्यार्थ्यांनो, अपठित उतारा आकलन अर्थातच हा पॅसेज हा तुमच्या पाठ्यपुस्तकामधला नसतो. हा पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा पॅसेज, बाहेरचा उतारा तुम्हाला विचारला जातो. दिलेला उतारा हा तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा असतो, समजून घ्यायचा असतो आणि त्यानंतरच त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मात्र तुम्हाला लिहायची असतात. हे जे प्रश्न असतात, हे प्रश्न जवळजवळ 7 प्रश्न दिलेले असतात. त्यापैकी तुम्हाला मात्र 5 प्रश्न सोडवायचे असतात. अर्थात बहुपर्यायी असे हे प्रश्न असतात. बहुपर्यायी म्हणजेच MCQ बेस. त्यामुळे दिलेला उतारा हा शांतपणे वाचून समजून घ्यायचा आणि त्यानंतरच योग्य पर्याय तुम्ही उत्तराचा निवडायचा आहे. आज मी तुम्हाला असाच एक तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा एक अपठित उतारा इथे देणार आहे. त्यावर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात हे देखील सांगणार आहे. त्याची उत्तरं कशी शोधायची ते देखील आपण इथे बघणार आहोत. इतकंच नव्हे तर स्वाध्यायासाठी मी तुम्हाला एक छोटासा उताराही देणार आहे. चला आपण आता उतारा वाचूया. मूळ प्रश्न हा कसा असेल तो बघा. खालील उतारा वाचून प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. कोणतेही 5. खालील उतारा वाचून प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. कोणतेही 5. आपण उतारा वाचूया, समजून घेऊया. समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण जर समजून घेतला तरच उत्तरं तुम्हाला शोधता येतील आणि योग्य उत्तर निवडता येईल. आळस सोडायचा म्हणजे शरीर परिश्रम करायचे. आळस जिंकण्याचा हाच एक उपाय आहे. हा उपाय केला नाही तर निसर्ग शिक्षा करतो. रोगाच्या किंवा कोणत्या तरी रूपाने शिक्षा भोगणे सुटत नाही. शरीर ज्या अर्थी दिले आहे त्या अर्थी श्रम हे करावे लागणारच. शरीर श्रमात वेळ फुकट जात नाही, त्याचा मोबदला हा मिळतोच. आरोग्य उत्तम राहते, बुद्धी सतेज, तीव्र आणि शुद्ध होते.
विचारवंत जर मोकळ्या हवेत, उन्हात, सृष्टीच्या सानिध्यात मेहनत करतील तर त्यांचे विचारही तेजस्वी होतील. शारीरिक रोगाचा जसा मनावर परिणाम होतो तसा शारीरिक आरोग्याचाही परिणाम होतो. ही अनुभवाची गोष्ट आहे. पुढे क्षयरोग जडल्यावर 5 गणीला हवा खायला जावयाचे किंवा सूर्यकिरणांचे प्रयोग करायचे. त्याआधीच जर कुदळी घेऊन खणले, बागेला पाणी घातले, लाकडे फोडली तर काय वाईट. विद्यार्थ्यांना बघा, हा जो पॅसेज दिलेला आहे तो जर तुम्ही काळजीपूर्वक वाचला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की शारीरिक श्रम, कष्ट, मेहनत याशी निगडीत हा आपल्याला दिलेला उतारा आहे. हे मनुष्याच्या जीवनात कष्ट हे किती महत्त्वाचं आहे, श्रम हे किती महत्त्वाचं आहे. आळस हा आपला शत्रूच आहे आणि माणसाने त्याला कायम दूर ठेवावं. जो माणूस आळसात आपलं जीवन घालवतो, अखेर त्या माणसाच्या आयुष्यात बघा रोगप्रतिकारक शक्ती ही कमी होत जाते आणि त्याला विविध व्याधींना, विविध रोगांना बळी पडावं लागतं. आणि म्हणूनच जीवनात ही अंग मेहनत, शारीरिक मेहनत, शारीरिक परिश्रम हे अत्यंत गरजेचं आहे. आता यावर आधारित प्रश्न कसे विचारले ते बघूया. पहिला प्रश्न बघा, मी उत्तरासहित इथे दिलेला आहे की जेणेकरून तुम्हाला प्रश्न कशा स्वरूपाचे येतात आणि उत्तरं कशी शोधायची हे देखील समजेल. कारण बहुपर्यायी प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला खाली 3 पर्याय दिलेले असतील. या 3 पर्यायांमधून योग्य पर्यायाची निवड तुम्ही करायची आहे. प्रश्न पहिला बघा, विचारवंतांचे विचार तेजस्वी केव्हा होतात? पर्याय 1, सतत विचारात गढून गेल्यावर. पर्याय 2, मोकळ्या हवेत, उन्हात, सृष्टीच्या सानिध्यात मेहनत केल्यावर. पर्याय 3, आपले विचार पुस्तकात मांडल्यावर. योग्य पर्याय कोणता येईल बरं? ब, मोकळ्या हवेत, उन्हात, सृष्टीच्या सानिध्यात मेहनत केल्यावर. दुसरा प्रश्न बघूया. रोगाच्या किंवा कोणत्या तरी रूपाने डॅश भोगणे सुटत नाही. पहिला पर्याय त्रास, दुसरा पर्याय पाप आणि तिसरा पर्याय शिक्षा. जर दिलेला उतारा नीट काळजीपूर्वक जर वाचला असेल तर योग्य उत्तर कोणतं येईल? शिक्षा. बरोबर. तिसरा प्रश्न बघूया. आळस जिंकण्याचा कोणता उपाय लेखकाने सांगितला आहे? पर्याय पुन्हा आहेत बघा 3. पहिला पर्याय निद्रावस्थेत राहणे, दुसरा पर्याय पोटपूजा करणे, तिसरा पर्याय शारीरिक परिश्रम करणे. त्यामुळे आळस जिंकण्याचा उपाय नक्की कोणता येईल? शारीरिक परिश्रम करणे. योग्य पर्यायाची निवड करायची आहे. चौथा प्रश्न बघूया. शारीरिक परिश्रम केल्याचा फायदा कोणता? पर्याय बघूयात. आरोग्य निरोगी राहत नाही. पर्याय दुसरा, आरोग्य उत्तम राहून बुद्धी सतेज, तीव्र आणि शुद्ध होते. पर्याय तिसरा, सतत आजारपण वाट्याला येते. योग्य पर्याय कोणता येईल? आरोग्य उत्तम राहून बुद्धी सतेज, तीव्र आणि शुद्ध होते. तर बहुपर्यायी प्रश्न आहेत, त्यामुळे योग्य पर्यायाची निवड करायची आहे. पाचवा प्रश्न बघूया. वरील उतार्यात कशाचे महत्त्व पटवून दिले आहे? सहज उत्तर तुम्ही सांगू शकाल. बरोबर. पर्याय अ, बचतीचे महत्त्व.
पर्याय ब कष्टाचे महत्त्व, पर्याय क पाण्याचे महत्त्व. योग्य उत्तर काय येईल? कष्टाचे महत्त्व. प्रश्न 6 बघूया. लेखकाने उतार्यात कोणत्या रोगाचा उल्लेख केला आहे? लेखकाने उतार्यात कोणत्या रोगाचा उल्लेख केला आहे? पर्याय 1 पडसे, पर्याय ब मलेरिया आणि पर्याय क क्षयरोग. कोणत्या रोगाचा उल्लेख केलेला आहे? उत्तर काय येईल? क्षयरोग. 7वा प्रश्न बघूया. शारीरिक रोगाचा कशावर परिणाम होतो? शारीरिक रोगाचा कशावर परिणाम होतो? पर्याय दिलेत बघा. पर्याय अ मनावर व शारीरिक आरोग्यावर. पर्याय दुसरा आहे आपल्या कुटुंबावर आणि पर्याय तिसरा आहे आपल्या आजारावर. योग्य उत्तर काय येईल? मनावर व शारीरिक आरोग्यावर. विद्यार्थ्यांना तुम्हाला इथे 7 प्रश्न दिलेले असतील, पण ज्या 5 प्रश्नांची तुम्हाला उत्तरं येतात ते 5 प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. आता मात्र मी तुम्हाला स्वाध्यायासाठी म्हणून एक छोटासा उतारा इथे देणार आहे, जो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आहे, अपठित आहे. त्यावर मी प्रश्नही देणार आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी हा पॅसेज तर लिहून घ्यायचाच आहे, प्रश्न उत्तरं दोन्ही लिहून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर स्वाध्यायासाठी दिलेला जो पॅसेज आहे तो देखील लिहायचा आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरे काळजीपूर्वक दिलेला उतारा वाचून समजून त्याची उत्तरं शोधून तुम्ही लिहायची आहेत. तेव्हा तुम्ही सर्वांनी आता दिलेला स्वाध्यायासाठी दिलेला हा उतारा लिहून घ्या. खालील उतारा वाचून प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. कोणतेही 5. तुम्ही 7च्या 7 प्रश्न लिहिले तरीही चालेल, 5 लिहिले तरीही चालेल. उतारा वाचूया. आई प्रेम करते हे बऱ्याच जणांना माहीत असेल, परंतु आई आपणास शिक्षण देऊन आपले शील बनवित असते हे फारच थोड्यास कळते. जगात जी जी मोठी माणसे होऊन गेली त्यांच्या मोठेपणाला त्यांच्या माताच बऱ्याच अंशी कारणीभूत होत्या. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना राष्ट्रभक्तीचे बाळकडू त्यांच्या आईनेच पाजले होते असे आता इतिहासावरून सिद्ध झाले आहे. नेपोलियन व वॉशिंग्टन यांनीही आपल्या आईने आपणास खरे शिक्षण दिले असे लिहून ठेवले आहे. शाळांमध्ये आपणास जे शिक्षण मिळते ते विशेष करून बुद्धीची वाढ करण्यास उपयोगी ठरते, परंतु खरा मोठेपणा शीलावर अवलंबून असतो. शील संवर्धनाचे शिक्षण मुख्यत्वे करून माताच आपणास देत असते, म्हणून माता ही आपली गुरुही आहे. हिंदू धर्मातील साधू संतांना माता ही प्रेममूर्ती आहे हे तत्त्व इतके पटले की परमेश्वर व भक्त यांच्यामधील अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध दाखविण्यासाठी ते परमेश्वराला आई म्हणून हाक मारतात. माते इतके प्रेमळ माणूस जगात दुसरे कोणीही नाही. म्हणूनच उपनिषदकर्त्या ऋषींनी तिची देवकोटीत गणना करून मातृदेवो भव असा सर्व विद्यार्थ्यांना उपदेश केला आहे. इतकेच सांगून ते थांबले नाहीत, तर त्यांनी आपणास बजावले आहे की मातेपेक्षा श्रेष्ठ अन्य दैवत नाही, न मातृ परदैवतम. विद्यार्थ्यांनो, हा उतारा तुम्ही आता वाचलेला आहे, तुम्ही लिहून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि मग मात्र दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही लिहायची आहे. प्रश्न कोणते तेही मी इथे सांगते. प्रश्न पहिला बघा. वरील उतार्यात कोणाची महती विशद केली आहे? बहुपर्यायी प्रश्न आहेत, त्यामुळे पर्याय दिलेले आहेत.
पर्याय अ शिक्षकांची, पर्याय ब मातेची, पर्याय क ऋषीमुनींची. उत्तर तुम्ही लिहायचं आहे, समजून घ्यायचं आहे उत्तरा दिलेला, काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि मग योग्य उत्तराची निवड करायची आहे. दुसरा प्रश्न बघूया. माता आपणास कोणते शिक्षण देते? पर्याय अ आचार विचारांचे, पर्याय ब पुस्तकी अभ्यासाचे, पर्याय क शील संवर्धनाचे. योग्य उत्तर तुम्ही लिहायचं आहे. तिसरा प्रश्न. आईनेच आपणास खरे शिक्षण दिले असे कोणी लिहून ठेवले आहे? पर्याय अ नेपोलियन व वॉशिंग्टन, पर्याय ब ओबामा, पर्याय क कालिदास. चौथा प्रश्न बघूया. साधू संत परमेश्वराला आई म्हणून हाक का मारतात? साधू संत परमेश्वराला आई म्हणून हाक का मारतात? पर्याय अ बघा, परमेश्वर व आई यांच्यामधील अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध दाखविण्यासाठी, पर्याय ब परमेश्वर व बालक यांच्यामधील अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध दाखविण्यासाठी, पर्याय क परमेश्वर व भक्त यांच्यामधील अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध दाखविण्यासाठी. योग्य उत्तराची तुम्ही निवड करायची आहे. पाचवा प्रश्न. शालेय शिक्षण कशास उपयुक्त ठरते? पर्याय अ बौद्धिक वाढीसाठी, पर्याय ब शारीरिक वाढीसाठी आणि पर्याय क मानसिक वाढीसाठी. दिलेला उतारा नीट वाचायचा आहे आणि योग्य उत्तर काय आहे हे शोधून मग मात्र उत्तर लिहायचं आहे. सहावा प्रश्न. जिजामातेने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना कोणते बाळकडू पाजले? जिजामातेने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना कोणते बाळकडू पाजले? 3 पर्याय दिलेत बघा. पहिला पर्याय राष्ट्रभक्तीचे, दुसरा पर्याय युद्धाचे आणि तिसरा पर्याय ईश्वर भक्तीचे. योग्य उत्तराची निवड करा. सातवा प्रश्न. ऋषींनी आपणास काय बजावून सांगितले आहे? ऋषींनी आपणास काय बजावून सांगितले आहे? 1 परमेश्वर हाच श्रेष्ठ, दुसरा पर्याय शिक्षक हाच आपला पहिला गुरु आणि तिसरा पर्याय मातेपेक्षा श्रेष्ठ अन्य दैवत नाही. विद्यार्थ्यांनो 7 प्रश्न आहेत. ज्या 5 प्रश्नांची तुम्हाला अचूक उत्तरं येत आहेत तेच 5 प्रश्न तुम्ही लिहा. प्रयत्न करा शक्यतो 7ही प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा. जरी तिथे ऑप्शन असलं तरीही 7ही प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न मात्र इथे तुम्ही करा आणि जेव्हा शाळा चालू होईल तेव्हा मात्र आम्हाला आणून तुम्ही हे द्या. धन्यवाद.